ओम शांती. तर आज आपण राजयोग आणि त्याची विधी ही शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे गेले काही दिवसात शिकलो, ज्यामध्ये आपण आत्म्या, मी आत्मा, माझ्या क्वालिटीज, आपण आत्मा आणि आत्म्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर परमात्माचं अस्तित्व काय आहे, परमात्माचं स्वरूप काय आहे आणि मग सृष्टीचक्र काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. आता आपण आज योग शिकणार आहोत. तर तो शिकायच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे अशी, की आपण राजयोग कोर्स करतोय. तर राजयोग हा आपण 4 सब्जेक्ट्सच्या थ्रू शिकतो. 4 सब्जेक्ट्समधनं शिकतो. पहिला ज्ञान, दुसरा योग, तिसरं धारणा आणि चौथी सेवा. ज्ञान जे आपण गेले 3 दिवस, 4 दिवस ऐकतोय. आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र, स्वतःबद्दलचं. मेडिटेशन कसं करायचं म्हणजे परमात्मा बरोबर कसं जोडलं जायचं. हा ज्ञान झाला, ज्ञानाचा भाग झाला. ज्ञान म्हणजे समज. आपण अंडरस्टँड करतो, आपल्याला ती समज येते. याला म्हणायचं ज्ञान. दुसरा आपला सब्जेक्ट आहे योग. तर जे ज्ञान आपण ऐकलं, ते आपण योग करतो त्याच्यावरती. तर आता योग म्हणजे काय? तर जे ज्ञान ऐकलं त्याचं आपण ऐकल्यानंतर दिवसभर आपल्या ॲक्टिव्हिटीज करत असताना, दिवसाभरातला कुठल्याही वेळेला जेव्हा आपण ऐकलेल्या ज्ञानावरती विचार करतो, ज्याला विचार सागर मंथन असं म्हटलंय. म्हणजे काय? तर विचार करून त्यातनं काहीतरी आपण पॉझिटिव्ह काढतो, की जे आपल्याला आपल्या लाईफसाठी म्हणा, आपल्या रोलसाठी म्हणा, आपल्या स्वतःसाठी, आपल्यातले गुणशक्ती वाढवण्यासाठी, आपल्यातल्या आर्ट, बुद्धिमत्ता, मन या सगळ्या गोष्टींसाठी ते उपयोगाच्या अशा गोष्टी असतात, की ज्या आपण त्याच्यावरती विचार करतो. त्या ज्ञानाचा विचार करतो आणि ते पक्क करतो. त्याला विचारसागर मंथन म्हणा, चिंतन म्हणा किंवा चर्निंग. तर त्याचं एक सुंदर उदाहरण परमात्मा आपल्याला सांगतात. ते म्हणजे असं, की जशी गाय सगळ्या गोष्टी खाते आणि खाल्ल्यानंतर मग दिवसभर ती खाल्लेलं जे असतं ते परत काढून ते उगारत बसते. हं. तर त्याला आणि मग त्यातनं जो रस येतो तो तिच्या आतमध्ये जातो आणि त्याच्यावरती ती तिचं जीवन म्हणा किंवा तिचं तिला सगळं मिळत असतं त्या याच्यातनं. तर ज्ञानाचं असंच आहे. ज्ञान आपण ऐकल्यानंतर त्याच्यावर आपण विचार करतो. त्याला आतमध्ये आपण चिंतन करून तो जो रस आहे, तो रस आपल्या आत्म्याला मिळतो आणि त्यातनं आत्मा फ्रेश, आणखीन शक्तिशाली अशी होते. हं. जसं आपण जेवण जेवल्यानंतर ते जेवण पचलं, की ते जे रस असतात ते रक्तात मिसळतात आणि अ, आपल्याला जीवन मिळतं. हं. तर तसा हा ज्ञानाचा रोल आहे. तर योग म्हणजे पहिला योगातली किंवा असं म्हणूया योगाचा पहिला भाग म्हणजे जे आपण ऐकलंय त्याचं विचारसागर मंथन आपण करतो. विचारसागर मंथन, चिंतन. अ, योगाचा दुसरा प्रकार आपण अं, योग ज्ञान ऐकत असताना आपण स्वतःबद्दल ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, तर त्या स्मृती ज्या आहेत स्वतःच्या, ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट असं म्हणू शकतो किंवा स्वमान असं म्हणू शकतो. तर त्या स्मृतींमध्ये आपण दिवसभर राहतो. हा योगाचा दुसरा प्रकार, स्वमानमध्ये राहणं. हं. एक शब्द आपण त्याला टर्मिनॉलॉजी अशी वापरतो, की स्वमानमध्ये म्हणजे सेल्फ रिस्पेक्टमध्ये राहतो. आणि एक सुंदर गोष्ट अशी आहे, की इगो माणसाचा अहंकार सेल्फ रिस्पेक्टमुळे संपतो. म्हणजे आपल्या कोर्सच्या पहिल्या दिवशी आपण हे जे बघितलं, की प्रकाशाची बाजू आणि अंधाराची बाजू. तर जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा अंधार येतो. तर इथे प्रकाश म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, अंधार आहे म्हणजे इगो. तर जेव्हा सेल्फ रिस्पेक्ट आपला वाढतो, तेव्हा अंधाराची बाजू म्हणजे इगोची बाजू ही संपत
पूर्ण पूर्ण संपला, समूळ संपला या लेव्हलपर्यंत जाते. तर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय? तर आता बघा पहिल्याच दिवशीच्या आपण मी कोण? ह्याच्यामध्ये आपण मी ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा. हा आपला सेल्फ रिस्पेक्ट आहे. मी शांत स्वरूप आत्मा. मी प्रकाश स्वरूप आत्मा. मी ज्ञान स्वरूप आत्मा. मी सुख स्वरूप आत्मा. हे सगळे आपले सेल्फ रिस्पेक्ट आहेत. मी शक्ती स्वरूप आत्मा. आता एक छोटंसं उदाहरण देते. समजा आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं काम केलंय किंवा करत आहोत आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला म्हटलं, आपल्या जवळचीच व्यक्ती आहे कोणी आणि त्याने आपल्याला म्हटलं, "तू तर खूप वीक आहेस, कमजोर आहेस." तर मग जनरली काय होईल, की दुःख वाटेल, की त्या व्यक्तीने मला मी एवढं चांगलं करत असून कमजोर म्हटलं, वीक म्हटलं. पण माझा सेल्फ रिस्पेक्ट, स्वमान जर पक्का आतमध्ये जागृत असेल, की मी शक्ती स्वरूप आत्मा आहे. मी गुण स्वरूप आत्मा आहे. आणि हे मला कोणी सांगितलंय? तर स्वतः परमात्म्याने मला ह्या गोष्टी सांगितल्या. तर त्यावेळेला तो सेल्फ रिस्पेक्ट जर पक्का असेल, तर मग दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा आपल्यावरती इफेक्ट होत नाही. हं? लक्षात आली ही गोष्ट? ही योगाचा दुसरा प्रकार स्वमानमध्ये राहणं किंवा सेल्फ रिस्पेक्टमध्ये राहणं. तिसरा प्रकार रूह-रिहान. रूह म्हणजे आत्मा. तर आत्मा परमात्मा बरोबर बोलते, गप्पा मारते, मनाच्या गोष्टी शेअर करते. दिल की बात परमात्मा से करते. तो हमारे दिल की बात दिल से सुनते परमात्मा. तर हे जे आहे ते म्हणजे रूह-रिहान. तर मी आधी हे 4 प्रकार मेन्शन करते आणि मग ते कसे करायचे हे पण मी तुम्हाला करता-करताच सांगतेय. तर आता तिसरा रूह-रिहान कशी करायची? अ, आणि त्याला योग का म्हटलंय? हे बघा, रूह-रिहान आपण आधी करत नव्हतो का? कधी मंदिरात जायचो, पूजा केल्यावरती देवासमोर हात जोडायचो आणि तेव्हा आपण म्हणायचो, "देवा असं-असं." बोलायचो ना, देवाशी बोलायचो आपण. देवाशी बोलणं हे काही आज नवीन नाहीये. आपल्यालाही नवीन नाहीये किंवा रादर मी तर म्हणेन, की बऱ्याचशा फिल्म्समध्ये वगैरे सुद्धा हे अगदी खूप रंजित करून ती चित्र दाखवली जातात. शॉट्स घेतले जातात, की ती व्यक्ती म्हणजे तो हिरो असेल किंवा हिरोईन असेल, तर ते देवाशी मंदिरात जाऊन कसे बोलतायत आणि मग त्या गोष्टी कशा घडतायत, एक्सेट्रा. तर देवाशी किंवा ईश्वरीय शक्तीशी बोलणं हे काही नवीन नाहीये आपल्याला. परंतु इथे आपण जेव्हा योग करतोय, तेव्हा आपण बोलतोय, पण त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, की जी तुम्ही नक्की नोट करावी आणि ती म्हणजे अशी, की अ, जेव्हा मी माझ्या स्वतःच्या स्वरूपात स्थित होऊन मग ईश्वरीय शक्तीशी बोलते, तेव्हा तो योग होतो. तर योग म्हणजे काय? जोडणं, जोड, एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या बरोबर कनेक्ट होणं म्हणजे योग. तर आत्मा परमात्माच्या बरोबर कनेक्ट होते म्हणजे योग. तर आपण बसून योग करत असू किंवा दिवसभर ॲक्टिव्हिटीज करताना योग करत असू. ते करताना जर माझी मानसिक स्थिती अशी असेल, की मी आत्मा आहे आणि मी परमात्माच्या बरोबर बोलतीये. तर इथेच मेन डिफरन्स आहे आजपर्यंत देवाशी बोलणं आणि आता योगाद्वारे परमात्माशी बोलणं ह्याच्यामध्ये. तर दिवसभर आपण काही काम करत असताना समजा देहभानात आहोत म्हणजे अ, आपल्या शरीर आणि शरीराशी रिलेटेड जे नातेवाईक आहेत किंवा परिस्थिती आहे त्याच्यात आपण पूर्ण बुद्धी आपली बुडलेली आहे.
आणि अशा याच्यामध्ये आपला कॉन्शियस काय आहे त्यावेळेला? मानसिकता आणि कॉन्शियस हा काय आहे? तर हे आपलं हे लौकिक जे अस्तित्व आहे, देह, देहाचे संबंधी याच्याशी रिलेटेड अस्तित्व, त्याच्यात आपण बुडलेलो आहोत आणि आपण निराकार परमात्म्याशी जोडायचा प्रयत्न करतोय. तर जरी आपण बोलत असलो, तरी एका फॉर्ममध्ये नसल्यामुळे आपण आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. क्लिअर झाली गोष्ट? म्हणजे समजा माझ्याकडे सिम आहे एअरटेलचं. मला जर ते रिचार्ज करायचं असेल, तर मी चुकून आयडियाचा रिचार्ज केला आणि मग मी आता बघते, की मला टॉक टाईम का मिळत नाहीये, मला बोलता का येत नाहीये, की जिथे जसं कनेक्ट व्हायला पाहिजे तसं मी झालेच नाहीये ना. किंवा समजा अ, आई आणि मूल कुठे गर्दीत गेलंय आणि मुलाचा हात सुटलाय आईपासनं आणि मूल लांब गेलंय आणि ते आईला नेहमी आई म्हणून हाक मारत असेल, तर ते हाक न मारता दुसरंच काहीतरी नावाने हाक मारत. तर आई बघेल का त्याच्याकडे? नाही बघणार. आवाज ओळखला तर गोष्ट वेगळी, पण तशी बघेल का? नाही बघणार. एक्झॅक्टली आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय, ते करताना आपण पूर्ण देहभानात चिंता आहे, खूप काळजी आहे आणि त्या चिंता काळजीमध्ये आहोत म्हणजे देहभानात आहोत. अंधाराची जी साइड आहे ना बॉडी कॉन्शियसनेसची, त्या ह्याच्यात आहोत. आणि मग आपण म्हणतोय, की देवा हे असंच का होतंय, तसंच का होतंय, मग तू व्हॉटएव्हर. मग आपला कनेक्ट नाही होऊ शकत. परंतु मग करायचं काय आहे आपल्याला? तर परमेश्वराशी, ईश्वराशी, परमात्माशी बोलायचं असेल, तर पहिल्यांदा योगाची फर्स्ट स्टेप ही, की आपण आपल्या शुद्ध स्वरूप जे आहे आपलं ओरिजिनल, त्याच्यामध्ये स्थित व्हायचंय. म्हणून योगाच्या सुरुवातीला स्वतःला आपण स्मृती देतो, की मी आत्मा आहे. मग मी आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. मी या भ्रुकुटीमध्ये विराजमान आहे. मी या देहापेक्षा न्यारी आहे, वेगळी आहे. मी म्हणजे देह नाहीये, तर मी देहापेक्षा वेगळी आहे. मी निराकार आहे. मी प्रेम स्वरूप आहे. म्हणजे कॉन्शियस काय आहे माझा? की मी प्रेम या स्वरूपात स्थिर झालेली आहे. आणि मग जेव्हा माझी मानसिकता किंवा कॉन्शियस असा आहे आणि मग मी काय दुसरा संकल्प करते, की मी आता हे देह आणि देहाचं जे सगळं जग आहे, याच्यापेक्षा बुद्धीनी डिटॅच होऊन परमात्माकडे जातेय. म्हणजे आपण काय होतं बरेच वेळेला बघा, आपण असं म्हणतो ना, की आता रुटीन झालंय, खूप कंटाळा आलाय, तर आता आपण काय करूया, 1-2 दिवस जरा बाहेर फिरून येऊया, जरा चेंज होईल आपल्याला. फक्त स्थान बदललं, तर आपल्या स्मृती बदलतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. तसं मी आत्मा देहात आहे, तर नॅचरली तो कॉन्शियस आहे त्याच स्मृती आहेत. पण मी जेव्हा स्वतःला मी आत्मा आहे हे सांगते आणि परत आपण स्वतःला स्मृती देतो, की मी माझं जे ओरिजिनल निवासस्थान आहे, जिथे परमात्माचं अस्तित्व आहे, तिथे मी जातीये. म्हणजे आपण पूर्णपणे डिटॅच होतो. काही काळासाठी हे देह, देहाचे संबंधी, देहाचे स्थान या सगळ्यापासून डिटॅच होतो आणि मग त्यांच्या समोर जातो आणि मग त्यांच्याशी आपण बोलतो. तर याला म्हणायचं हा जो तिसरा प्रकार आहे, हा रूह-रिहान. आणि चौथा निराकारी योग. निराकारी योग म्हणजे मी आत्मा निराकार, निराकार आत्म्याचं परमधाम हे जे निवासस्थान आहे, तर तिथे मी आहे आणि निराकार परमात्माच्या जवळ आहे आणि त्यांच्या शक्तीच्या किरणांनी भरपूर होतीये, प्रेमाच्या किरणांनी भरपूर होतीये, शांतीच्या किरणांनी भरपूर होतीये. हा जो योग आहे, हा निराकारी स्थितीतला योग. हा खूप पॉवरफुल आहे. हा काही सेकंद किंवा काही मिनिट जरी झाला, तरी तो खूप शक्ती देणार आहे. तर हा चौथा प्रकार. तर असे हे योगाचे 4 प्रकार आहेत. मग अ, योग कसा करायचा हे नंतर सांगते. योग कधी आणि कुठे करायचा
हे सांगते. आणि पोझिशन काय? तर योगासाठी कुठलं आसन नाही. तुमचं जे आपलं जे बसण्याची जी पद्धत आहे, त्याच्यात फक्त आहे की आपला मेरुदंड जो आहे म्हणजे मान, पाठ हे सरळ असावी. आणि त्या स्थितीत बसून तुम्ही ज्ञानही ऐकावं आणि योगही करावा. तर तेव्हा आपण त्या स्थितीत बसलेलो आहे. पण ते इतकं ताठ नको की रग लागेल हे अपेक्षित नाहीये. परंतु ताठ पण रिलॅक्स असं बसून आपण मान सुद्धा आपली सरळ असावी. म्हणजे कुठेतरी खाली असं मान वर कुठेतरी बघतोय. ही नाही योगाची पोझिशन. तर जेव्हा शरीर स्थिर आणि प्रॉपर असेल, तेव्हा आत्मा पण स्थिर राहू शकते. पण कोणी योग करताना असा हात हलवत असेल, पाय हलवत असेल, याचा अर्थ अस्थिरता आहे ना. शरीरामध्ये अस्थिरता आहे, तर मन पण अस्थिर राहील. मग योगात स्थिर नाही होऊ शकणार. हां, तर म्हणून योग करताना शारीरिक स्थिती ही स्थिर, रिलॅक्स पण अटेंटिव्ह अशी असावी. पद्मासन घालून किंवा मांडी घालून बसलं तर ही जास्त बेस्ट आहे. परंतु कुणाला जर त्रास होत असेल तर खुर्चीवरती ताठ पाय म्हणजे मागे उशीला टेकून असं बसलं तरी सुद्धा चालू शकतं. तर ही योगाची बसण्याची पोझिशन. आणि दुसरं, त्यावेळेला आपली नजर कुठे असावी? डोळे मिटलेले असावेत का? तर राजयोग हा डोळे मिटून करण्याचा नाहीये. अर्थात जेव्हा आपण बसून योग करतोय आणि होता होता कॉन्सन्ट्रेट होता होता समजा डोळे मिटले गेले सुरुवातीच्या काळात, तर ठीक आहे. कारण लहानपणापासून आपल्याला डोळे मिटून नमस्कार करायची सवय लागलेली आहे. तर त्या सवयीमुळे जर झालं तर ठीक आहे, ओके. परंतु योग करायचं म्हणजे डोळे मिटायचे असं नाहीये. त्याचे 2-3 कारण आहेत. एक तर जेव्हा आपण योग करतो त्यावेळेला आपलं मन रिलॅक्स होतं. मन आणि बुद्धी रिलॅक्स होते आणि त्यामुळे नॅचरली शरीराचे अवयव सुद्धा रिलॅक्स होतात. सो रिलॅक्स झाल्यानंतर झोप येण्याची शक्यता असते. हा एक भाग झाला. आणि दुसरा, राजयोग हा फक्त बसून करण्याचा नाहीये. तर राजयोग ही अशी विधी आहे किंवा योग ही अशी विधी आहे, राजयोगामधला योग, की जी दिवसभर उठताना, बसताना, चालताना, फिरताना अशी करण्याची आहे. असं का आहे? कारण योगाची आपल्याला गरज कुठे-कुठे आणि कशी-कशी आहे, हे बघा. आपण योगाचा आपला उद्देश काय आहे? एक तर शांती मिळते, समाधान मिळतं हे झालं. पण अल्टिमेट योगाचा रिझल्ट काय आहे? तर सर्व गुण संपन्नतेकडे आपण जातो. म्हणजे मी आत्मा परमात्मा बरोबर जोडली जाते. मी आत्मा गुणांचं स्वरूप, परमात्मा गुणांचे सागर. जेव्हा जोडलं जातो तेव्हा ते सगळे गुणशक्ती मला मिळतात. तर त्यावेळेला गुणशक्ती मला मिळतायत. तर त्यावेळेला तर ही वेळ फक्त बसून करण्याची ही प्रोसेस फक्त बसून करण्याची नाहीये ना. समजा आपण कुणाशी बोलतोय, चांगला संवाद चाललाय. पण समोरची व्यक्ती खूप रागवली आहे आणि बोलतीये. आता त्या व्यक्तीचं रागवणं, बोलणं हे त्याच्यावरती मला काही करेक्शन करायची असेल तर ती मी करीन हे नोट केलं किंवा केली, तर झाला ना विषय संपला. परंतु ती व्यक्ती बोलते आणि ती किती बोलतीये, किती रागावून बोलतेय हे माझ्या हातातलं नाहीये. त्यावेळेला माझी भूमिका कशी असायला पाहिजे, की ओके, मी डिटॅच आहे आणि मी मनातनं एक शुभ संकल्प करते, की ती व्यक्ती पण शांत हो आणि तिला माझी भूमिका काय आहे ती कळो. हे अ, माझा विचार असणार. तर हे जे आहे, हे म्हणजे योगाची स्थिती झाली ना, की मी डिटॅच झाले. ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे, पण ही खूप सुंदर आहे आणि करून बघितली पाहिजे. प्रत्येकाने ही प्रॅक्टिस ही करायची, की मी आतमध्ये झाले डिटॅच आणि मी जे प्रेमाचे, शांतीचे सागर आहे त्यांच्याबरोबर कनेक्ट झाली आहे आणि ती व्हायब्रेशन्स प्रेमाची, शांतीची त्या व्यक्तीला मिळो. ती व्यक्ती पण शांत हो. अ, हे जे रिलेशन आहे ते चांगलं हो. असे पॉझिटिव्ह संकल्प मी करतीये.
असे जेव्हा असतील तेव्हा असा योग जेव्हा असेल तेव्हा आपल्याला तो रिलेशनमध्ये सुधार किंवा रिलेशन चांगलं होण्याचा रिझल्ट मिळेल. तर ही प्रोसेस आपण बसून जर डोळे मिटलेले असतील, आणि ती व्यक्ती जर आपल्याला जर डोळे मिटून योग करायची सवय असेल, ती व्यक्ती समजा येऊन बोलतीये आपल्याशी रागाने आणि आपल्याला कळतंय, की आता काही नाही मला योग करायचा आहे आणि आपण जर डोळे मिटून घेतले, तर काय होईल? ती व्यक्ती आणखीनच चिडेल. मी बोलतीये तुझ्याशी आणि तू का डोळे मिटून बसले? है ना? तर हे एक उदाहरण झालं. परंतु व्यक्तींच्या बरोबर किंवा परिस्थिती, सिच्युएशन्समध्ये बरेच वेळेला आपण चाललेलो असतो. चालतोय आपण किंवा गाडीत बसलोय, ट्रॅव्हल करतोय, की ज्यावेळेला आता आपण दुसरं काहीच करत नाहीये. हा जो आपला वेळ आहे, हा आपण योगामध्ये अ, म्हणजे युटिलाइज करू शकतो. तर ते करताना जर आपण डोळेच मिटून बसलो तर काय होईल? समोरनं काही आलं, काही 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 कळणारच नाही ना आपल्याला. पण आपल्याला जर प्रॅक्टिस असेल, की अ, खूप सुंदर म्हणजे अशा विधी आहेत, ह्या आपण आपण फॉलो करू शकतो आणि प्रॅक्टिस करू शकतो. की समजा मी ज्या ठिकाणाहून चालली आहे, तर परमात्मा पवित्रतेचे सागर आहे. पवित्रतेची किरणं माझ्यावर पडतायत आणि ती आजूबाजूला पसरतायत. आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे आपण घरात सुद्धा काम करताना हा योग केला, तर आपल्या घरातली व्हायब्रेशन्स पवित्र होतील. तर हे सगळे करताना डोळे उघडे पाहिजेत ना आपले. थोडक्यात राजयोग हा चालता, फिरता, उठताना, बसताना, खाताना, पिताना करण्याची प्रॅक्टिस आहे आणि म्हणून तो डोळे उघडे ठेवून करायची प्रॅक्टिस, डोळे उघडे ठेवून करण्याचा आहे. क्लिअर झाला पॉइंट हा? हं. तर अशा पद्धतीने राजयोग ची म्हणजे स्थिती कशी किंवा कुठे, कुठे करायचा? नेक्स्ट पॉइंट. कुठे आणि कधी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस आहेत, त्या मी दोन्ही सांगते. तर राजयोगामधला योग हा जो आपला विषय आहे. तर योग म्हणजे आपण बसून योग पण करणं तेवढंच आवश्यक आहे. जसं मी आता सांगितलं चालता-फिरता. पण तो तेव्हा होईल जेव्हा बसून करण्याची आपल्याला प्रॅक्टिस असेल. लक्षात आलं? म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर पाढे-पाठ असतील, दिवसभर आपण म्हणजे लहानपणीच आपले जर पाढे-पाठ असतील, तर दिवसाभरात पटकन कुणालाही पैसे देताना भाजीवाल्याला इकडे-तिकडे पटापट आपण कॅल्क्युलेशन तोंडी करतो आणि पैसे देतो. तिथे आपल्याला असं वही, पेन घेऊन कॅल्क्युलेशन नाही करायला लागत. तसं म्हणजे ती अंकगणिताची प्रॅक्टिस झाली ना. तसं योग हा सुद्धा आहे, की जो आपण बसून करतो, त्याची प्रॅक्टिस होते आपल्याला आणि मग तो दिवसाभरात ॲक्टिव्हिटी करताना पण आपण त्याची प्रॅक्टिस करतो. तर मग बसून करण्याच्या योगाच्यासाठी स्पेशली योगाच्या 2 वेळा आहेत. सर्वप्रथम सकाळी पहाटेची वेळ. म्हणजे अ, राजयोगाचा अभ्यास करणारे सर्व अभ्यासक सेंटरवरती किंवा माउंट आबू जे हेडक्वार्टर आहे आपलं, तिथे सगळीकडे अ, म्हणजे 3:30 पासनं पहाटे, स्पेशली 4 ते 4:45. तर हा जो ब्रह्ममुहूर्ताचा जो वेळ आहे, तर ही मेडिटेशनची किंवा योगाची वेळ. मग हीच वेळ का? त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर पहाटेच्या वेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असतं. त्याचप्रमाणे आपण फिजिकली म्हणजे झोप चांगली झालेली असल्यामुळे फिजिकली फ्रेश असतो. आजूबाजूची 5 तत्व जी आहेत, ती पण फ्रेश असतात. प्युअर असतात, शुद्ध असतात. तेच जर तुम्ही रात्रीची वेळ जर बघितली, की म्हणजे रात्री साधारण 11 नंतर 1-2 वाजेपर्यंत. तर ही वेळ आहे, की त्यावेळेला जगामध्ये खूप आसुरी, विकारी अशी सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. तर म्हणून शक्यतो या वेळेला योग करू नये. कारण जेव्हा आपण योग करत असतो, तेव्हा आत्मा रिसीव्ह करत असते व्हायब्रेशन्स. हं. तर म्हणून पहाटेची वेळ हे एक दुसरं कारण झालं योग करण्याचं. म्हणजे योगाच्या वेळेचं, एक आपली तत्व, आजूबाजूचं आणि तिसरं जसं मी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं, की परमात्मा आपल्यापर्यंत जे पोहोचतात, ज्ञान सांगायला,
योगाद्वारे शक्ती द्यायला, ते ब्रह्माबाबांच्या माध्यमातनं अवतरित होऊन त्यांच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा त्यांची व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात. तर ही जी वेळ आहे, या वेळेला जे माध्यम म्हणून झालेले आहेत, जसे ब्रह्माबाबा आहेत, सगळे सीनियर्स आहेत, हे पण त्यावेळेला योग करत असतात. आणि ते त्यावेळेला की परमात्म्याकडनं सगळे व्हायब्रेशन्स मिळतायत आणि ती सगळ्या जगाला मिळतायत, असा योग करत करत असतात. तर ती वेळ फिक्स असल्यामुळे एक तो व्हायब्रेशनचा किंवा ऊर्जा असलेला तो एक झोन तयार झालेला असतो. तर म्हणून ही जी वेळ आहे, तर पहाटेची वेळ आणि दुसरी संध्याकाळी 6:30 ते 7:30 ची वेळ. नुमाश्याम ज्याला म्हणतात किंवा संधिकाल आपण म्हणतो ना, तर ती वेळ. तर या 2 वेळा स्पेशली योगासाठी खूप आयडियल आणि चांगल्या वेळा आहेत किंवा त्यावेळेला योग करायचा. त्याचप्रमाणे दिवसाभरात एक दिवसाभरात जसं मी सांगितलं, की आपण वेगवेगळ्या वेळेला अ, ओके. एक पॉइंट राहिला तो मी परत सांगते, की सकाळी आणि संध्याकाळी योग करण्याची जी वेळ आहे, तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरात एक असं स्थान तयार करा, ठिकाण, की जिथे फ्रेश एअर आहे, हवा येतेय, वातावरण म्हणजे तिथलं वातावरण चांगलं आहे. तिथे गेल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं आणि तिथली व्हायब्रेशन्स पण चांगली आहेत. जसं आता आपल्या आपल्या घरात देवघर असतं, तर देवघराच्या तिथे व्हायब्रेशन्स चांगली असतात किंवा जिथे प्युअर म्हणजे तिथे घरातल्या काही एकमेकांच्या बरोबर वादविवाद किंवा काही पण अशा गोष्टी होत नाही जिथे. जिथे नुसतंच वादविवाद नाही, कुठल्याच विकारी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार त्याच्यापैकी कुठल्याच गोष्टी जिथे पूर्ण नाहीयेत. असं एखादं ठिकाण घरातलं आपलं सिलेक्ट करावं आणि तिथे एक छानपैकी निराकार परमात्म्याचे आपल्याकडे चित्र आहेत. तुम्ही ती घेऊ शकता. अ, तर एखादं छान चित्र लावावं आणि दिवा लावावा. तर तो दिवा म्हणजे तुम्ही दिवाही लावू शकता आपला म्हणजे आपण जसं हे करतो ना समई म्हणा किंवा निरांजन लावतो तसा दिवाही लावू शकता, उदबत्ती दिवा किंवा आपल्याकडे लाल रंगाचे लाईट्स आहेत. तर तसा एक लाल रंगाचा लाईट लावला तर तो लावा आणि बसा योगाला. तर ते एक वातावरण निर्मिती पण चांगली होते आणि ती व्हायब्रेशन असं एका ठराविक ठिकाणी तुम्ही योगाचं स्थान केलं, तर ते स्थान तुमचं पक्कं राहील आणि तिथे ते असं एक स्थान राहील, की जिथे ह्या पॉवरफुल व्हायब्रेशन्सच होत आहे. कारण तुम्ही तिथे बसून योग केलेला आहे. तर दिवसभरात कधीही तुम्हाला असं वाटलं, आणि तुम्ही तिथे येऊन बसलात तर पटकन योग लागेल. कारण तिथे ते तयार झालेलं आहे व्हायब्रेशन. एवढंच काय, घरातले इतर सुद्धा म्हणजे समजा आपला मुलगा आहे, परीक्षेला चाललाय. आपण त्याला म्हणलं 2 मिनिटं जा तिथे बस, शांत हो आणि मग जा परीक्षेला. तर त्याला पण त्या व्हायब्रेशनचा तिथे जाऊन बसेल तर अनुभव होईल. हं. तर असं ते एक स्थान करावं. ते किती मोठं आहे काय ते नाही महत्वाचं. ते शुद्ध, पवित्र, फ्रेश असं असावं हे महत्वाचं आहे. अ, आणि आणखीन एक पॉइंट आहे. जिथे बसून तुम्ही योग करताय, परमात्मा पिताची आठवण करताय, तर बाबा येतात तिथे. हे मी अनुभवाने सांगते. कारण काय आहे, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. तुमच्या जवळची कुठलीही व्यक्ती, की ज्याची तुम्ही आठवण काढल्यावर त्यालाही कळतं ते. असं जर असेल, बरेच लोक असे सेन्सिटिव्ह असतात. सिक्स्थ सेन्स जो असतो तो असलेले असतात. तर ती व्यक्ती काहीतरी विचार करते आणि इकडनं आपण लगेच तो रिस्पॉन्स देतो किंवा आपल्याला काहीतरी त्या व्यक्तीला सांगायचं असतं आणि त्या व्यक्तीचा फोन येतो किंवा तीच व्यक्ती येते आपल्या घरी. तर हे काय असतं ॲक्चुअली? तर आपण मनाने तो विचार करतो. आपली व्हायब्रेशन्स कारण आपण मनाने जोडले गेलो त्या व्यक्तीबरोबर. आपली व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि मग ती व्यक्ती त्याप्रमाणे वागते किंवा त्या व्यक्तीची व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण त्याप्रमाणे वागतो. तर आता विचार करा, की आपण आत्मा पवित्रतेचं स्वरूप आहोत. पर्सेंटेजमध्ये 100% नाही आहोत. काही पर्सेंट आहोत. तरी सुद्धा ही जर आपली लिंक जोडली जात असेल,
तर परमात्मा जे 100% प्युअर आहेत, त्यांची तुम्ही मनापासून आठवण काढली, तर त्यांच्याबरोबर लिंक जोडली जाणार नाही का? जाते. आणि ही अनुभवाची गोष्ट आहे. एकदा तो अनुभव आला, की मग वारंवार तो आपल्याला अनुभवही करावासा वाटतो आणि त्याच्यातनं एक प्रकारची खुशी आणि आनंद पण येतो. तर तर हे आणखीन एक बेनिफिट, की एक ठिकाण, स्थान असेल, तर तिथे अ, परमात्मा पिता, परमात्मा सुद्धा येतात. त्यांची व्हायब्रेशन्स आपल्या घरात पसरतात. तर हा एक भाग झाला आणि एक ठराविक वेळेचं सांगितलं मी. आता दुसरं अ, दिवसाभरातल्या ॲक्टिव्हिटीज करत असताना. तर ते मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगते. तुम्ही हे नोट सुद्धा केलं तरी चालेल. कारण ते सोपं आहे. फक्त अटेन्शन ठेवून करण्याची गोष्ट आहे. सोपं आहे अगदी. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे ज्ञान ऐकलत त्याच्या आधारे करणं अगदी सोपं आहे तुमच्यासाठी ते. तुमच्यासाठी काय सगळ्यांसाठीच सोपं आहे. तर ते म्हणजे अ, योगाची वेळ आहे, योग केला आहे तर झालं. पण सकाळी उठल्या-उठल्या पहिल्यांदा फर्स्ट दुसरं काहीही न करता पहिली 5 ते 10 मिनिटं मनात आपलं जे ते योगाचं ठिकाण आहे, तिथे गेलो आपण फोटोसमोर. मगाशी जसं मी सांगितलं, सोमानची स्थिती, की मी आत्मा भाग्यवान आहे आणि मी किती भाग्यवान आहे, की स्वतः सगळ्या जगाचा रचयिता, भाग्यविधाता माझे पिता आहेत, टीचर आहेत, सद्गुरू आहेत. तुम्हाला किती मी थँक्स देऊ? एवढे पॉझिटिव्ह थॉट्स. मी खूप भाग्यवान आहे. आणि मग तुम्ही विचार केलात, समजा आता कुणाला हेल्थचा प्रॉब्लेम असतील, तर मग माझं ते अमुक एक प्रॉब्लेम आहे हेल्थचा, तर तो बरा होवो, असा विचार न करता, मी खूप चांगलं आरोग्य असणारी व्यक्ती आहे, असा विचार करायचा. स्पेशली ज्या एरियाजमध्ये प्रॉब्लेम आहे. जर कुणाला चांगला जॉब आणि चांगली सॅलरी असलेला आहे, ती व्यक्ती जर विचार करत असेल, मला खूप कमी पगार मिळतोय, तर तो पगार वाढणार नाही. पण जर त्यांनी विचार केला, की मी खूप वेल्दी आहे, माझ्याकडे खूप चांगली धनसंपत्ती आहे. फुल पॉझिटिव्ह. तर आपण हेल्थचं बघत होतो, की फॉर एक्झाम्पल म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या, की मी खूप भाग्यवान आहे. तर मला आता स्वतः भाग्यविधाता परमात्माची साथ मिळतीये. त्यांचं ज्ञान मिळतंय. मी योगाने त्यांच्याबरोबर जोडले गेलेली आहे. तुम्ही 1% जोडला गेलात ना, त्या 1% ला धरून पुढे जायचं. एक जी वृत्ती असते ना, की जे नाहीये ते धरतो आपण. ती वृत्तीच सोडून द्यायची आता. हां, की अ, ते आठवायचं. आणखीन मी भाग्यवान आहे. माझं आरोग्य खूप चांगलं आहे. अगदी मला परमात्मा आणि मग बघा अ, परमात्मा पिता ब्रह्माबाबांच्या भृकुटीमध्ये आहेत आणि ब्रह्माबाबांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि ती व्हायब्रेशन्स परमात्मा पिताची व्हायब्रेशन कारण निमित्त बाबा आहेत. कारण निराकार आहे ना परमात्मा. तर निमित्त साधन आणि खरोखरीच ते त्यांच्याद्वारेच त्यांनी आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा देत आहेत. तर त्या हातातनं ती सगळी शक्ती, पवित्रता, एनर्जी हे सगळं स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजे ऊर्जा हे सगळं मला मिळतंय. मग माझ्या ब्रेनला मिळतंय, मनाला मिळतंय, शरीराला मिळतंय. शरीर एकदम रिलॅक्स होतंय. खूप हेल्थ एकदम म्हणजे गुड हेल्थ असलेली मी व्यक्ती आहे. आहा! केवढं माझं भाग्य आहे. असे पॉझिटिव्ह विचार पहिले 10 मिनिटं करायचे. तर ॲक्चुअली ही प्रोसेस काय आहे, की जेव्हा आपण झोपलेलो असतो, आपलं सबकॉन्शियस माइंड अ, हे पॉवरफुल स्टेजमध्ये असतं. तर उठल्या-उठल्या जर आपण आता आज काय काम करायचंय किंवा कालचं काहीतरी आठवायला लागलो, तर आपण सबकॉन्शियस माइंडला एकदम व्यर्थ आणि निगेटिव्हच थॉट्स देतो. तर तसं न करता असे पॉझिटिव्ह विचार दिले, तर ते मन खूप मजेशीर असतं आपलं सबकॉन्शियस माइंड. ते रिसीव्ह करतं आणि मग ते दिवसभर त्याच्यातनं तुम्हाला एनर्जी, पोटेन्शियल मिळत राहते. तर हे सकाळी उठल्या-उठल्या. मग नंतर दिवसाभरातल्या ॲक्टिव्हिटीज करताना ज्या प्रॅक्टिकली आपल्या रूटीनमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत.
म्हणजे म्हणजे रुटीन ब्रश करणं, अंघोळ करणं, त्याच्यानंतर स्वयंपाक करणं, घरातली कामं करणं, ही जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत. तर हे करताना आपल्याला प्युअर म्हणजे मी पवित्र आत्मा आहे. पवित्रतेच्या सागर त्यांच्याबरोबर जोडली गेली आहे. पवित्रतेची व्हायब्रेशन्स पसरतायत हे. आता तुम्ही हे करून बघा. तुम्हाला जाणवेल, की आपण ठरवलंय करायचं, पण तरी आपल्याला काहीतरी मागचं पास्टमधलं ज्याची गरज नाही ते आठवतंय. किंवा कोणीतरी काहीतरी म्हणलं ज्याची गरज नाही ते आठवतंय. मग तिथे प्रॅक्टिस. परत आपल्या मनाला ठीक आहे, जे झालं ते आता होऊन गेलंय. आता मला ते विचार नको करायला. मग परत आपण अशा पद्धतीने स्वतःला प्रॅक्टिस करायची. आपण याच्यापूर्वी सायकल शिकलो, स्विमिंग शिकलो. एकदम पहिल्या ह्याच्यातच आलं नाही ना आपल्याला. प्रॅक्टिस करतच शिकलो आपण. तशी ही योगाची दिवसभर प्रॅक्टिस करायची. खाताना आणि पिताना खूप महत्वाचा पॉइंट. पाणी. पिताना बघूया पहिल्यांदा पाणी. आपल्या शरीरात जवळ-जवळ 70% पाणी आहे. 65 to 70% पाणी पाणी आहे. हं. तर आपण जे पाणी पितो किंवा जे अन्न खातो, ते सगळं आत त्याची व्हायब्रेशन्स आतमध्ये जातायत. तर स्पेशली म्हणजे जेवताना आणि पाणी पिताना किंवा काही पण तुम्ही दूध, चहा, कॉफी पीत असाल, तर ते पिताना काही सेकंदासाठी म्हणजे समोर ग्लास आला किंवा ताट आलं, तर काही सेकंदासाठी पटकन स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट माझा काय की मी पवित्र सोल आहे. दुसरा परमात्मा पिता त्यांच्याबरोबर जोडली गेलेली आहे. बाबा तुमची व्हायब्रेशन्स ह्या अन्नात आणि पाण्यात जावोत आणि हे पवित्र हो आणि मग मी त्याचा स्वीकार करीन. तर त्यामुळे माझी हेल्थ पण खूप चांगली होतीये. हे किती सेकंद लागले हा विचार करायला? काही सेकंद. फक्त गरज कुठे असते? अटेन्शनची, अटेंटिव्ह असण्याची. म्हणजे अटेन्शन ठेवायचं. आणि दुसरं एक तुम्ही बघाल, की ह्या प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो, तेव्हा स्वतःला प्रेझेंटमध्ये राहायला शिकवतोय आपण. ना पास्टचं टेन्शन, ना फ्युचरची चिंता. प्रेझेंटमध्ये राहायला आपण शिकवतोय स्वतःला आणि ते असं शिकवतोय, की ज्याचा आपल्याला फायदा होतोय. तर ते अ, आणखीन एक जरूर सांगायला पाहिजे, पाण्याला व्हायब्रेशन्स रिसीव्ह करण्याची कॅपॅसिटी आहे पाणी. म्हणजे पाणी करतं व्हायब्रेशन रिसीव्ह. तर हे प्रयोगातनं सिद्ध झालंय, की ज्या पाण्याकडे बघून कोणी राग-राग केला, तर त्याचे जे मायक्रोस्कोपसाठी खाली अ, हे चित्र दिसली, ती खूप वेडी-वाकडी, स्कॅटर्ड, विचित्र, वियर्ड अशी होती. पण ज्या पाण्याचा हातात ग्लास घेतला आणि प्रार्थना केली आणि मग ते घेतलं, तर त्याच्यात छान डिझाइन असलेले मॉलिक्युल्स होते. तर पाणी हे रिसीव्ह करतं आणि म्हणूनच आपल्याकडे नदीला माता म्हणतात, नदीची पूजा केली जाते. तर ह्या ज्या पद्धती आहेत किंवा रादर आपण पाणी भरतो घरात, तर आपण पाणी भरण्याचं भांडं आहे ते जसं स्वच्छ धुवून ठेवतो, तसंच ते भरत असताना सुद्धा तिथे एक 5 मिनिटं योग करत आपण, की अ, ते पवित्र, शुद्ध असं होतंय. ते माझ्या शरीरात जातंय, घरातल्या सगळ्यांच्या ह्याच्यात जातंय, सगळ्यांचं आरोग्य चांगलं होतंय. सगळे शांत, आनंदी होतायत. असे विचार करून जर केलं, तर त्यामुळे ते पाणी पण चार्ज्ड होतं आणि त्यांनी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस या गोष्टी येतात. तर पाणी पिताना आणि खाताना. मग आता तुम्ही विचार करा, की साधारणपणे पाणी पिणं आणि खाणं हे आपलं दिवसातनं किती वेळेला असतं? म्हणजे खाणं 3 वेळेला तरी असतंच कमीत कमी. आणि मग चहा, कॉफी जरी धरलं 2 वेळेला, तरी 3 आणि 2 5 आणि दिवसाभरातनं पाणी पिणं किती वेळेला असेल? 5-6 वेळा तरी असेल. म्हणजे दिवसातनं 10 वेळेला आपण कनेक्ट होतोय परमात्म्याशी. 1-1 मिनिटासाठी तरी का होईना. आणि तो तुमचा योग होतो आणि त्यांनी तुम्हाला चार्जिंग मिळतं. म्हणजे मोबाईल एकदा चार्ज केला आणि मग दिवसभर सारखं बॅटरी जर डाउन होणारा असेल, तर मग दिवसभर सारखं त्याला चार्जिंग करायला लागतं. नाहीतर मग तो नीट नाही चालत. मग जर आपल्याला सुद्धा अशी वेगळं-वेगळं काय-काय व्यर्थ निगेटिव्ह पास्टचं चिंतन करण्याची जर सवय लागलेली असेल, तर आपल्याला असं हे
थोडं-थोडं जे चार्जिंग आहे ना, हे आपल्याला खूप कामाला येतं. तर हा जो योग आहे, की जे पहाटे पण केला, संध्याकाळी पण केला आणि दिवसातनं खाताना, पिताना, ॲक्टिव्हिटीज करताना योग केला. तर हा जो योग आहे याला ज्वाला स्वरूप योग असं म्हटलं जातं. त्याला नाव ज्वाला स्वरूप योग असं आहे. म्हणजे तो खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे काय होतं, सतत तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळत राहतात आणि जे पण तुम्हाला अचीव्ह करायचंय ते तुम्ही सहज करू शकता. तुम्हाला एनर्जी मिळत राहते. जसं कागदावरती जर म्हणजे सूर्यप्रकाश पडत असेल आणि मध्ये जर आपण भिंग धरलं, तर ते किरणं एकदम फोकस होतात ना आणि तो कागद जळतो. तर तसं अशा योगाने म्हणून त्याला ज्वाला स्वरूप योग म्हटलंय, की इतकी पॉवरफुल व्हायब्रेशन्स मिळतात, की आपल्या आत्म्यामधल्या ज्या काही निगेटिव्ह म्हणा किंवा अ, अंधाराची साइड म्हणजे अपोझिट साइड असलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या जळून जातात. इतक्या फास्ट होते ती प्रोसेस. हा अर्थ आहे शॉर्टमध्ये त्याचा. तर अशा रीतीने अ, दिवसभर म्हणजे आपण हेही बघितलं, संध्याकाळची वेळ तेही झालं. आणखीन एक लास्ट झोपायच्या आधी. झोपायच्या आधी. हे पण हेल्थशी आणि झोपेशी रिलेटेड असलेला खूप चांगला पॉइंट आहे. एक दिवस म्हणजे आता तुम्ही करू शकता, तुम्ही जे ऐकताय सगळेजण, तर ते तुम्ही एक करू शकता, की बसा आणि आपल्याला ठीक आहे, आपल्या मागच्या जन्मांचं तर काही आठवत नाही, पण या जन्मातलं तर आठवतंय. तर आपल्या मनात जे काही आहे, की मी काय-काय चुकीचं केलं आणि कुणाला त्याने काय-काय त्रास झाला असेल किंवा स्वतःला पण एक गिल्ट असतो काही-काही वेळेला, की मी हे चुकीचं केलं, नाही करायला पाहिजे होतं. तर ते सगळं लिहून काढा आणि ते परमात्माच्या पुढे ठेवा, की हे बघ, हे माझ्याकडनं असं-असं झालंय. मी याच्यातनं ही शिकवण घेतलेली आहे, लर्निंग्ज घेतलेली आहेत आणि ते पुढे होणार नाही याची मी काळजी घेणार आहे. पण आता हे झालं हे मी तुम्हाला देते आणि फुल स्टॉप करते याला. म्हणजे मूल जसं ना रडत-रडत आईकडे जातं, की "आई हे खूप घाण आहे, हे मला नाही आवडलं." आई म्हणते, "हो का? दे माझ्याजवळ दे." आणि मग आई ते घेऊन टाकते आणि ते मुलगा हसत-हसत निघून जातं. एक्झॅक्टली हेच आपण करायचं. फक्त इथे एक विश्वास ठेवा, की ती ईश्वरीय शक्ती जी आहे, ती आहे आपल्याबरोबर. आपण मनापासून त्याची आठवण केली. फक्त हे करताना विधी काय फॉलो करायची म्हणजे देहभानात येऊन नाही. ते तुम्ही लिहिलं सगळं तर त्याच्यात परत अडकू नका. त्याचा परत विचार करून त्याच्यात अडकायचं नाही. लिहिलं आणि फुल स्टॉप. पुढे काय? तर मी आत्मा, शांत स्वरूप, पॉवरफुल आत्मा, शक्ती स्वरूप, शांत स्वरूप परमात्मा, शांतीचे सागर परमात्मा त्यांच्या समोर जातीये. आणि त्यांच्यासमोर हे मनाने हे व्हिज्युअलाइज करा. त्यांच्यासमोर ही चिठ्ठी ठेवतीये. त्यांना सांगते. त्यांना देऊन टाकते सगळं. आजपासनं फुल स्टॉप. परत ते आठवायचं नाहीये मला. मग भले नंतर ती फाडून फेकून द्या. ठेवून देऊ नका कुठे. फाडून फेकून द्या. तो विषय नाहीये. पण ते देऊन टाकायचं. एक ते झालं. ही फर्स्ट वन टाईम पहिली प्रोसेस झाली. त्यानंतर रोज रात्री आता आपण मागचा बॅकलॉग तर काढून टाकला. मग आता रोजचं काय? तर आज दिवसाभरामध्ये रोज रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं, 15 मिनिटं नक्की करा. तुम्हाला किती वेळ करायचा 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जो काही वेळ असेल, लागेल तेवढा वेळ घ्या आणि परत योगाला बसून माझे माता-पिता, ईश्वरीय शक्ती त्यांना मी आज दिवसाभरात ह्या गोष्टी चांगल्या झाल्या. त्याच्याबद्दल स्वतःचं बद्दल समाधान, ईश्वरीय शक्तीला थँक्स. ज्या लोकांमुळे झाल्या त्यांना थँक्स. या गोष्टी मात्र अशा व्हायला पाहिजे होत्या. तर त्याच्यामध्ये मला काय करेक्शन करायची ती आणि बाकी एक शुभ संकल्प, की ठीक आहे नेक्स्ट टाईम नक्की होईल. ते मी देऊन टाकला आता फुल स्टॉप. परत त्याला फुल स्टॉप करायचा. असं करून सगळं देऊन हलकं व्हायचं आणि मग झोपायचं. तर झोपायच्या आधी पण योग करायचा. एक सुंदर गाणं आहे. मी ते आपल्या ग्रुपवर टाकीन. ॲक्चुअली 2003 साली एक आम्ही मेडिटेशन सॉन्ग्सचा अल्बम बनवलाय. म्हणजे त्याचं प्रोडक्शन, डायरेक्शन आणि म्युझिक डायरेक्शनचा पार्ट मी केलाय आणि त्याच्यात
गायले पण आहे मी 2-3 गाणी मी गायले. आमच्या फॅमिलीत म्हणजे मिस्टर, मुलं त्यांनी पण 2-2, 3-3 गाणी गायली आहेत. असा तो अल्बम आहे. तर त्या अ, अल्बम मधलं एक गाणं आहे. बाबा मेरे हजारो है धन्यवाद तुमको, जीवन बनाने वाले दिल करता याद तुमको. खूप सुंदर गाणं आहे. मी ते ग्रुपवर टाकीन. तर रात्री असं छानपैकी म्हणजे कधीही करा, पण रात्री सुद्धा हे छान आहे म्हणजे की ते दिलं सगळं परमात्म्याला. थँक्स म्हटलं, धन्यवाद म्हटलं आणि आनंदी शांत होऊन झोपले. तर अशा रीतीने दिवसाभरामध्ये योग आपण करू शकतो, वेगळ्या-वेगळ्या वेळेला. आणि आता 4 ज्या विधी सांगितल्या मी, 4 प्रकार जे सांगितले, ते एकात एक कनेक्ट होऊन योग कसा कंप्लीट होतो, ते सांगते आणि मग प्रॅक्टिकल आपण योग करू. हं? अ, ओके. सर्वप्रथम आज आपण जी अ, मुरली असं म्हणतात, जे रोजचं ज्ञान जे आत तुम्हाला सांगायचं राहिलंय. आपल्या ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये रोजच्या तारखेचं असं लेक्चर असतं. लेक्चर म्हणजे परमात्मा पिता आपल्याशी, आत्म्याशी बोललेले आहेत. असं ते एक पत्र आहे असं म्हणा तुम्ही. तर ते आपल्या हेडक्वार्टरवरनं सगळ्या सेंटर्सवरती जातं आणि मग सगळ्या सेंटरवरती त्याच्यावरती म्हणजे आमचं रोजचं लेक्चर म्हणजे आम्ही काय करतो अभ्यास, तर आता समजा आमचं आनंदनगरचं सेंटर आहे, तर मी तिथे ते वाचून दाखवते आणि मी निमित्त आहे. ते परमात्म्याचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचतंय आणि सगळ्यांना त्याचे अर्थ, आपले अनुभव हे पण त्याच्यात आम्ही शेअर करतो. तर हे जे लेक्चर आहे, हे सेंटरवर पण असतं, आजकाल टीव्हीवरती पण आहे. ते तुम्हाला कसंही मिळू शकतं. तर ते म्हणा किंवा YouTubeवरच्या किती गोष्टी आहेत. पण परमात्माचं डायरेक्ट ऐकणं त्याची लेव्हल काही वेगळी आहे. तर ते आपण ऐकलं. ते ऐकल्यानंतर आपण दिवसभर त्याचा विचार करत राहिलो. त्याच्यावरती आपलं चिंतन चाललं. उदाहरणार्थ आजच्या लेक्चरमध्ये समजा असं सांगितलंय, की प्रत्येक आत्मा असे वेगळे-वेगळे खूप सुंदर पॉइंट्स असतात, की प्रत्येक आत्मा ही आपला रोल प्ले करते आणि प्रत्येकाचा पार्ट वेगळा-वेगळा आहे. एकाचा पार्ट दुसऱ्याबरोबर नाही मॅच होत. हां, असा जर पॉइंट असेल किंवा ड्रामा जो आहे, तर तो सतत चालू आहे. ड्रामाचा मागचा सेकंद या सेकंदाबरोबर मॅच नाही होत. ड्रामा कल्याणकारी आहे. अशा सगळ्या गोष्टी समजा सांगितलेल्या असतील. तर मग मी दिवसभर माझ्या काही ॲक्टिव्हिटीज करत असताना वेगळे-वेगळे लोकं माझ्या संपर्कात येतायत. घरातले लोकं, बाहेरचे. तर मग मी खूप एन्जॉय करते. पिक्चरमध्ये किंवा सीरियलमध्ये आपण कसं बघतो, की हां, हा रोल आहे ना, हा छान आहे. मग आपण तो एन्जॉय करतो. ती व्यक्ती कशी बोलते, कशी तसं आपण साक्षी होऊन बघतोय. ही खूप म्हणजे त्याचा इफेक्ट नाही आपल्यावरती होत आहे. तर अशा प्रकारे हा पण एक चिंतनातलाच भाग आहे. तर अशा प्रकारे दिवसभर चिंतन चालू असणं. त्याचप्रमाणे दिवसभर आपले स्वमान, सेल्फ रिस्पेक्ट, कधी मी शांत स्वरूप आहे, कधी पवित्र स्वरूप आहे, कधी भाग्यवान आहे, कधी शक्ती स्वरूप आहे. तर हे स्वमान दिवसभर जागे असणं. हे दुसरं. आणि मग जेव्हा आपण बसतो योग करायला, तेव्हा 3 स्टेप्स आहेत. आता हा महत्वाचा भाग आहे. मला जे ऐकतात त्यांनी आपले व्हिडिओज चालू करा. कारण मला बघायचंय म्हणजे रिस्पॉन्सेस तुमचे की तुम्हाला हे कळतंय ना. ओके. माणिकताई आणि वीणा राहतेकर. त्यांना करता येत नाही. माणिकताईंना करता येतंय? ठीक आहे. ओके. करा सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. आता मी हे सगळं सांगितलं आता सार, मेन मुख्य योग म्हणजे काय करायचं हे सांगणार आहे. मुख्य योग बसल्यानंतर योग काय करायचा? तर फर्स्ट स्टेप स्वतःच्या अस्तित्वात स्थित व्हायचं. मी आत्मा कशी आहे? ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप, मी आता हे सगळं जे जग आहे इथलं, स्थूल जग, ह्याच्यापासनं डिटॅच होऊन मनबुद्धीनी सूक्ष्म वतनमध्ये किंवा सूक्ष्म लोक जिथे परमात्मा ब्रह्माबाबांमध्ये अवतरित झालेले आहेत, तिथे मी पोहोचली आहे. मग तिथे मी गृहरिहान म्हणजे बोलतीये.
ही दुसरी स्टेप झाली. त्यांच्याशी बोलतीये मी, त्यांना सांगते असं असं आहे. तर आता मी अशी ही असं असं आहे, तर हा संकल्प आहे. हे श्रेष्ठ चांगलं शुभ चांगलं घडो, म्हणजे आत्मा कल्याणकारी जो विचार करेल तसं. म्हणजे असं नाही की आता मग मला म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी हीच वस्तू मिळो, असल्या स्थूल गोष्टीत जर बुद्धी अडकवली ना, तर त्या योगात तेवढी पॉवर नाहीये. पण तुम्ही एक कॉमन संकल्प, की मी सुख स्वरूप आहे आणि सुख मला मिळतंय. मग आलंच ना त्याच्यात. तुम्हाला जे काय वस्तू पाहिजे, जे काय आहे ते सगळं आलं त्याच्यात. पण मुख्य भाग आत्मिक स्थितीत स्थित होऊन तो संकल्प जो काही बोलायचंय ते बोललो आपण. आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला वरदान मिळतंय, शक्ती मिळतेय. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप, आता ती मला शक्ती इतकी पॉवरफुल मिळाली, की मी निराकार परमधाममध्ये, ब्रह्मलोकमध्ये गेले. त्या दिवशी परवा तुम्हाला चित्र दाखवलं होतं. पहिलं स्थूल जग असतं, मध्ये सूक्ष्म वतन असतं आणि तिसरं ब्रह्मतत्व असतं. हे चित्र दाखवलं होतं. आठवतंय ना? तर ते विजन जे आहे ते डोळ्यासमोर असू दे आणि त्याप्रमाणे हे नाही दिसणार तुम्हाला आता. ठीक आहे. ओके. सेटिंग्स चेंज करायला लागतील, पण मी परवा दाखवलं होतं तुम्हाला आणि जे तुमच्या लक्षात असेल की 3 लोक आहेत. सर्वात प्रथम पृथ्वी, मग आप, तेज, वायू, आकाश, त्याच्या पलीकडे सूक्ष्म वतन आणि त्याच्याही वरती परमधाम, जिथे लाल सोनेरी प्रकाश आहे, परमात्माचं अस्तित्व आहे. तर तिथे आपण गेलोय. आपण निराकारी स्थितीत स्थित आहोत आणि परमात्मा, निराकार त्यांच्याकडनं मी तुम्हाला दाखवलं होतं निराकार परमात्मा वर आहेत आणि उलट्या कल्पवृक्षात आपण खाली आहोत. उलट्या कल्पवृक्षाच्या शेपमध्ये. तर परमात्माकडनं व्हायब्रेशन्स मिळतायत. ती माझ्यावर पडतायत आणि मग ती सगळ्या खाली पण पसरतायत वृक्षात. आता वृक्षाचं म्हणजे झाडाचं जो मूळ आहे, मुळाला जे मिळतं ते सगळ्या झाडाला मिळतं ना. तसं जेव्हा आपण योग करतो, की परमात्माची ती वाइब्स मला मिळतायत, तेव्हा मग आपल्याशी कनेक्टेड जे आत्मा आहेत, त्यांना पण ते वाइब्स पोहोचतात. म्हणून तो जो तिसरी स्टेप आहे, ती खूप पॉवरफुल स्टेप आहे. तर अशा पद्धतीने हा योग असतो. तर आता आपण हा जो योग आहे, तर तो प्रॅक्टिकली करूया 5 मिनिटासाठी. ओम शांती. मी आपल्याला मगाशी जसं सांगितलं तसं 3 स्टेप्स मध्ये आपण योग करतोय. पहिली आत्म्याची स्टेप, दुसरी सूक्ष्म जगामध्ये आपण जातो ती स्टेप आणि तिसरी परमधाम मध्ये निराकारी स्थितीतली स्टेप. तर मी आत्मा, निराकार, पवित्र स्वरूप आत्मा आहे. शांत स्वरूप आहे. शक्ती स्वरूप आहे. हा देहाच्या संबंधितलं जग, रिलेशन्स यापासनं काही काळासाठी मी मन आणि बुद्धीने डिटॅच होतीये आणि देहातून निघून मन आणि बुद्धीने ही पृथ्वी, 5 तत्व यांच्याही पलीकडे सूक्ष्म वतनमध्ये जाते.
समोर ब्रह्मा बाबा आणि त्यांच्या भ्रुकुटीत शिव परमात्मा, परमात्मा शांतीचे सागर, सर्व शक्तिवान, पवित्रतेचे सागर, त्यांची शक्ती मला ब्रह्मा बाबांच्या नयनातून माझ्यापर्यंत दृष्टीने पोचते आणि मी ती रिसीव्ह करते. शांत, शक्तिशाली, पवित्र व्हायब्रेशन्स मला मिळत आहेत. आणि मी एक संकल्प करते, बाबा, मी या श्रेष्ठ मार्गावर जे पाऊल ठेवलंय, तर या मार्गावरती मी तुमचा हात धरून अशीच प्रोग्रेस करत राहीन. सर्व गुणांनी, सर्व शक्तींनी भरपूर होण्याचा पुरुषार्थ करीन. आणि बाबा मला दृष्टी देतात, माझ्या डोक्यावर हात ठेवतात, मला वरदान देतात, बच्चे पवित्र भव, योगी भव, बच्चे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस हा तर तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तुला मिळाला. बच्चे जीवनमुक्त भव, जीवनात राहून सुख, शांती, खुशी, प्रसन्नता हे सगळं तुला मिळो. आणि ते मिळतंय. आणि मी ती व्हायब्रेशन्स, ती शक्ती रिसीव्ह करते. आता मी फक्त निराकार आत्मा अजून वर परमधाम मध्ये पोहोचते. सर्वात वरती श्रेष्ठ शिव परमात्मा आणि खाली उलट्या कल्पवृक्षामध्ये मी निराकार आत्मा. त्यांच्या शक्तीच्या व्हायब्रेशन्सनी भरपूर होतीये आणि तीच शक्ती सगळ्यांना मिळतीये. त्यांच्या शांतीच्या व्हायब्रेशन्सनी भरपूर होतीये आणि तीच शांती सगळ्यांना मिळतीये. पवित्रतेच्या व्हायब्रेशन्सनी भरपूर होते, ती पवित्रता सगळ्यांना मिळते. आणि आता मी परत सूक्ष्म वतनमध्ये येते आणि तिथून या स्थूल जगामध्ये परत येते, या देहात प्रवेश करते आणि आपला रोल प्ले करायला लागते. नवीन उमंग, उत्साह आणि शक्ती सहित. ओम शांती.